थडे मार थडे मार थडे मार थडे मार लावा एक घालून अभी मजा आएगा ना भिडो. नमस्कार मंडळी, सकाळ सकाळी सर्व मित्रपरिवार चाललो वेंगुर्ला खवणे येथे कायाकिंग साठी. ओरस मध्ये आलो. ओरसच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले आणि निघालो खवणे कायाकिंग साठी. वेंगुर्ल्यामध्ये आतमध्ये आलो आणि रस्त्यामध्ये कलिंगडचा आस्वाद घेतला आणि खवणे साईडला जाण्यासाठी राईडला सुरुवात केली आणि फायनली येऊन पोचलो खवणे कायाकिंग येथे. बाबल्यान जॅकेट घातल्यान आणि राईडला सुरुवात केली. वेलकम टू खवणे. जसा प्रवास सुरू केला आणि म्हटलं जातं आतमध्ये अमेझॉन सारखं वाटलं जातं, इथे आतमध्ये प्रवेश केला आणि फायनली अमेझॉन जंगल मध्ये आलो असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही कांदळवन गुफामध्ये प्रवेश केला आणि आमचे मित्र कॉन्टेंट क्रिएटर तेजस सागवेकर यांनी कांदळवन याची मस्तपैकी माहिती सांगितली. तुम्ही पण ऐकू शकता ना. तर यांका मराठीमध्ये कांदळवन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये मँग्रोव्ज. आणि ह्या त्यांचं फळ आहे बघा, वरती बघू शकतोस तुम्ही. असली फळं असतली झाडा. ह्या जा फळ आहे ना त्या झाडाचा त्या बघा वरना असं सरळ पडतं खाली पाण्यात. पडलं ना की ते का खालून तर टोकदार असतं आणि लांबट असतं. आणि टोकदार आणि लांबट असल्या कारणानं ना त्या खाली जाऊन रुपता, म्हणजे झाडाच्या बाजूकच पडा आणि थंय दुसरा मूळ रुजान येता. म्हणून मुळा बघा कशी जवळ असतात सगळी. आणि ही जवळ मुळा असल्या कारणाचा एक म्हणजे एक फायदो किंवा उपयोग काय असता माहिती आमच्या गावातल्या लोकांका. तर म्हणजे एक सुनामी येईल किंवा वारं वगैरे खूप आणि पाणी आतमध्ये येईल नदीत, तर कसं गावात जाऊ शकतं ना, गावात पाणी शिराक शकतं आणि नुकसान काहीतरी होऊ शकतं. तर तेव्हा या मुळांचा उपयोग होता. म्हणजे ते काय करतं, पाणी अडवून धरतं, त्यामुळे गावात पाणी शिरणार नाही, नुकसान होणार नाही थोडाफार. आणि एक त्याचा फायदा असता की म्हणजे खेकड्यांचा माशांचं संरक्षण होतं, म्हणजे पालन पोषण होतं. म्हणजे ते काय करतं, खेकडे त्यांच्या मुळाखाली जाऊन राहतं, म्हणजे त्यांचं एक संरक्षण होतं. आणि ही जास्त करून ही झाडं असतात ना, ते खाऱ्या पाण्यातच रुजतात. त्यानंतर निघालो परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, तुम्हाला पण कायाकिंग साठी यायचं असेल तर स्नेहतारा कायाकिंगला एकदा व्हिजिट करा आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी संपर्क स्क्रीनवर दिलेला आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. ऍड्रेस पण एकदा कमेंट मध्ये जाऊन चेक करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.